जनसंग्राम न्यूज, बातमीची सत्यता हीच आमची ओळख। प्रभागाचा या उपक्रमात जे आहे आज आपण प्रभाग क्रमांक 3 येथे आलेलो आहे आणि इथे प्रभाग क्रमांक 3 चे सर्व भावी नगरसेवक जे आहेत इथे उपस्थित आहेत, जे येणारी 2025 ची जे आहे स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक लढवत आहेत। नेमकं यापैकी होऊ शकतं काही चेहरे जुने असतील, काही नवीन असतील, त्याच्यामुळे तुम्ही सर्वांनी बघून घ्यावं। बऱ्याच जणांनी हे सुद्धा म्हटलं आहे आतापर्यंत जेवढ्या प्रभागांमध्ये फिरलो की चेहरे दिसत नाही म्हणे नगरसेवकांचे, म्हणून हा मूळ उपक्रम त्यासाठी ठेवला की तुमचा पुरावा असला पाहिजे का नगरसेवक आहे बुवा, ठीक आहे। तर त्यामुळे सर्व जे आहे आपण एकदा यांना सर्वांना बघायचं आहे आणि इथे आपण परत जे आहे नेमकं यांच्या विचारातला जो आहे काय प्रभाग क्रमांक 3 असणार हे आपण सुरू करू। त्यासाठी सुरुवातीला सत्ताधारी पक्षापासून आपण सुरुवात करू। काय वाटतं भाजपला, काय वाटतं प्रभाग क्रमांक 3 मध्ये कसा आपण विकास करणार आहोत? काकू कृपया करून पुढे या ना, घ्या ना, बोला मागू नका, हॅलो मागे नका, हॅलो हो हो सर बोला। सर्वप्रथम मी माझ्या भारतीय जनता पार्टी व ज्येष्ठ नेते वरिष्ठ नेते यांचा आभार मानतो की त्यांनी मला प्रभाग क्रमांक 3 मधून नगरसेवक पदाची उमेदवारी दिली आणि त्यांनी माझ्यावर हाच विश्वास ठेवून उमेदवारी दिली की या प्रभागात येणाऱ्या ज्या समस्या आहे ते मी चांगल्या पद्धतीने सोडवण्यात येईल। जसे या येणारा काळ काही प्रशासनाचा काळ होता, त्यात काही प्रलंबित कामं राहून गेले आणि त्याच्यामुळं या वाढता काही थोडा बहुत तसा भारतीय जनता पार्टीचा जेव्हापासून सरकार आहे तरी विकास भरपूर झालाच आहे। प्रत्येक प्रभागामध्ये उद्याने, ओपन जिम, वॉल कंपाऊंड, इथलंच उदाहरण पकडलं तर आपलं साई मंदिरचं वॉल कंपाऊंड, ओपन जिम, नाही तर इथे येणाऱ्या एका काळात इथे नुसते नव्हते ते लोक येऊन बसत होते, गाई ढोराचा वास होता, आज वॉल कंपाऊंड झाला आहे, गट्टू लागले आहे, ट्रॅक बनला आहे, ओपन जिम झालेलं आहे। अजून काही प्रलंबित समस्या आहे का त्या वार्डात आमचं सरकार म्हणजे आम्ही निवडून आल्यानंतर आम्ही त्या पूर्ण करीन, कारण की आमचा जो केंद्रात आणि राज्यात आमचं भाजपचं सरकार आहे। पालकमंत्री आमचे वर्धा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉक्टर पंकजभाऊ भोयर आहे, त्यांचा आम्हाला भरपूर सपोर्ट आहे, त्यांच्या यांनी आम्ही हे काम पूर्ण ताकदीनं करू शकतो। आणि एक महत्त्वाचा प्रश्न म्हणजे मी असं म्हणतो की मला असं वाटतं मी निवडून आलो तर मी सर्वप्रथम पहिले नाक्यावर पोलीस चौकीची जे समस्या आहे ते पहिले सोडवण्याचं मी त्या जातीनं लक्ष देईल। आणि या प्रभागामधली जे महत्त्वाची समस्या आहे ती आहे NATPचा प्रॉब्लेम, जो मालकी हक्क, त्याच्यावरही अर्धं काम झालेलं आहे, उर्वरित राहिलेलं काम ते मी डॉक्टर पंकजभाऊ भोयर यांच्या माध्यमातून मोठ्या विश्वासाने पूर्ण करील अशी मी ग्वाही इथल्या नागरिकांना देतो। नक्कीच आपण हा महत्त्वपूर्ण विषय जो आहे तो घ्याल अशी अपेक्षा करतो। काय वाटतं, आपण माजी नगरसेवक राहून चुकलेले आहात, दांडगा अनुभव आहे, काय वाटतं आपण राष्ट्रवादीने तुतारे घेऊन काय वाटतं कसा विकास करणार प्रभागाचा? नमस्कार बंधू आणि भगिनींनो, मी मागील 2 कार्यकाळात माझ्या प्रभागात जो विकास केलेला आहे तोच विकास समोर दीर्घकाळ चालू ठेवण्यासाठी प्रभाग क्रमांक 3 मधून उभा हो। प्रभागातील प्रत्येक समस्या, रस्ते, नाली, उद्याने, या प्रभागात फिरल्यानंतर मला असं जाणवलं की इथे काहीतरी आपली कमतरता आहे। ती कमतरता पूर्ण करण्यासाठी मी प्रभाग क्रमांक 3 मधून माझी उमेदवारी ठेवलेली आहे। नक्कीच आपण प्रभागाचा विकास गेल्या 10 वर्षात केला असं चर्चा पण आहे। काय वाटतं शिवसेना? नमस्कार, मी संतोष लांगोरे प्रभाग क्रमांक 3 मधून उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे। मी नवीन उमेदवार आहे। माझं एकच म्हणणं आहे की प्रत्येक वर्षी जुना उमेदवार काम करतच असतो, परंतु नवीन उमेदवाराला सुद्धा प्रभागामधून चान्स मिळाला पाहिजे आणि नवीन उमेदवार आल्याच्या नंतर वेगवेगळे काही प्रश्न असतील ते जवळपास आम्ही सोडवण्याचा प्रयत्न करू। ज्वलन प्रश्न म्हणजे आपल्या वर्धा नगर परिषदचा माझ्या माता भगिनींचा आहे, जो 7 ते 8 वर्षापासून जवळपास पाण्याचा प्रश्न आहे। 2 ते 3 दिवसाआड नळ आपल्या प्रभागामध्ये म्हणा की वर्धा नगर परिषदला येतो, त्यामध्ये बरंचसं पाणी असं आपल्याला भरून ठेवल्या जाते आणि त्यातही 2-2 घंटे नळ आपला नगर परिषद सोडवतो। त्यात बरेचसे लोक काही पाणी वाया जातात,
काही नुकसान होते, त्याचं नगर परिषदचंही नुकसान होते, आपलंही नुकसान होते. माझा हा प्रामाणिक प्रयत्न राहील का ते प्रत्येक दिवसाला पाणी आपल्या प्रभागामध्ये म्हणा किंवा नगर परिषदला निवडून आल्याच्या नंतर ते सुरू करण्याचा मी सातत्याने प्रयत्न करीन. नमस्कार. इकडे उमेदवार आहेत, काय वाटतं आपण कशा प्रकारे विकास करणार आहात? नमस्कार, मी अक्षय चंद्रशेखर खडसे. मी अपक्ष म्हणून नगरसेवकसाठी उभा आहे या भागात. हा प्रभाग 3 जरी असला तरी हा विविध भागांनी एकत्र आलेला भाग आहे. इकडे गांधीनगर आहे, आरवी नाका आहे, रिमांड होम आहे, मस्जिद कॉलनी आहे, त्यानंतर इंदिरानगर आहे, साने गुरुजी नगर आहे आणि खडसे लेआउट आहे. सगळ्या भागांचे स्वतःचे वेगवेगळे प्रश्न आहे आणि त्याच्याकडे आतापर्यंत असं झालं आहे की ज्या ज्या भागातून जो नगरसेवक निवडून आला त्यांनी त्याच भागाच्याकडे लक्ष दिलं आहे आणि त्यांनी दुसऱ्या भागाकडे दुर्लक्ष केलेलं आहे. प्रॉब्लेम खूप मोठे आहे. फिरत असताना लक्षात येत आहे की खूप ठिकाणी नाल्यांचा प्रश्न आतापर्यंत सॉल्व्ह झालेला नाही आहे. कच्च्या नाल्या आहेत, उद्यानांना फंड आला आहे पण त्याचा व्यवस्थित वापर झालेला नाही आहे. त्यानंतर रिमांड होम आणि साने गुरुजी नगर इथे प्लॉटधारकांचा प्रश्न हा खूप वर्षापासून, जवळजवळ 10 ते 15, 20 वर्षापासून प्रलंबित आहे. त्या लोकांचं वास्तव्य इथे 30 ते 40 वर्षापासून आहे. त्यांचा गव्हर्नमेंट जी आर असल्यावरही, कारण ही शासकीय जमीन आहे, त्यांनी काही अतिक्रमण केलेलं नाही आहे. इथे ही शासकीय जमीन आहे, जी कर्मचाऱ्यांना दिलेली जमीन आहे. त्याच्याबद्दल समजा गव्हर्नमेंटचा स्वतःचा जी आर आहे की 30 वर्षांचं ज्यांचं रहिवास आहे इथे त्यांना त्यांचे पट्टे देण्यात यावे. तरीसुद्धा प्रत्येक वर्षी पेपरमध्ये आलं जातं, यांनी हे केलं, त्यांनी ते केलं, हे काम होतं आहे, त्याच्या नावावर पैसे जमा केले जातात. पण ज्या लोकांनी पैसे दिले आहेत त्यांची एकच अपेक्षा असते की आपलं काम झालेलं पाहिजे, पण त्यांना त्या पैशाचा हिशोबही भेटत नाही आणि काम एक्झॅक्ट कुठपर्यंत गेलं आहे हेही कळत नाही. तर मला बस हेच म्हणायचं आहे की समजा मी निवडून येत असेल तर ह्या जो प्रश्न आहे हा मार्गी समजा माझ्याकडून लागत नसेल त्याच्यापुढे मी लढणारसुद्धा नाही. साने गुरुजी नगर आणि रिमांड होमचा हा प्रश्न समजा मार्गी लागत नसेल तर इथे लढण्यात आणि लोकांचे समजा प्रश्न पूर्ण होत नसेल तर लढण्यात काहीही फायदा नाही आहे. आणि उद्यानांचं म्हटलं तर एक उद्यान डेव्हलप केलं आणि बाकीच्यांचं नाही आहे. साई मंदिर आहे, साई मंदिरमध्येच हनुमान मंदिर आहे, तिथे लक्ष द्यावं लागेल. आता तुम्ही स्वतः आले आहे, एक वेळा जाऊन पहा तुम्ही तिथे. खडसे लेआउटचं उद्यान, तिथे 12 लाख रुपये सँक्शन झाले होते 10 वर्षा पहिले, पण नंतरच्या लोकांनी काहीच नाही केलं. तिथे तो फंड तसाच वळता करण्यात आला. नक्कीच या सर्व बाबींवर त्यांनी जो आरोप केलेला आहे यावर आपण माजी नगरसेवक आणि सत्ताधारी पक्ष यांनी लक्षात ठेवायला पाहिजे. काय वाटतं काँग्रेस? पहिले तर मी सर्वप्रथम वरिष्ठांचे खूप खूप धन्यवाद मानते की त्यांनी मला उमेदवारी अर्ज दिला. मी काँग्रेस पक्षाकडनं इथनं लढत आहे. आधी तर सुरुवातीला यांनी एवढा गोंधळ घातला होता की ते म्हणालेत की युती आहे, बट आमची युती वेळेवर कॅन्सल केली. मी एकमेव उमेदवार आहे इथे काँग्रेस पक्षाची. सगळेजण बोलतात की वार्डाचा विकास, याचा विकास, पण कोणी महिलांकडे लक्षच देत नाही. आमच्या महिला इतक्या बेरोजगार आहेत, त्यांच्याकडे अजूनपर्यंत कोणी लक्ष देत नाही. त्यांची व्यवस्था काय आहे, त्या कशा करतात आहे, त्यांच्याकडे अजूनपर्यंत कोणीच लक्ष दिलेलं नाही. बिचारा माझ्याकडे येतात कामासाठी, काम म्हणतात आणि मला असं वाटते जर मला एक संधी मिळाली तर मी महिलांकडे आवर्जून लक्ष देईल. मी महिलांच्या समस्या जाणून घेईन, त्यांच्या काय समस्या आहे काय नाही. आणि वार्डाचा विकास तर आहे, बरेचसे कामं असे राहिलेले आहे, त्यातही मी सक्षम राहील. नक्कीच आपण कार्यकराली अपेक्षा करतो राहील असं म्हणणं आहे. काय वाटतं भाजप काय करणार आणखी विकास? तुम्ही विकास सर्व झालंच आहे, काही करायचे असे मला वाटत नाही की असं पाहिजे, पण आपण करू विकास. रस्ते, नाली, रोड सर्व हे साई मंदिरचा विकास झाला आहे. सर्व रोड, नाली, रस्ते, सौंदर्यीकरण मी जेव्हापासून पाहत आहो तेव्हापासून तर खूप विकास झाला आहे. आणि मला उमेदवारी दिली आहे, मी फ्रेश कॅन्डिडेट आहे आणि मी पण प्रयत्न करेन की ज्या समस्या अपक्षाच्या आहेत, ज्या समस्या आणखी सर्व नागरिकांच्या आहे, महिलांच्या आहे, ती सर्व सोडवण्याचा मी भरपूर प्रयत्न करेन. नक्कीच आपण हा प्रयत्न कराल आणि यात यशस्वी सुद्धा व्हा अशीच अपेक्षा आहे. भाजपची सरकार होती, देतो सगळे आरोप प्रत्यारोप करायला देतो तुम्हाला, मस्त भांडा, काही प्रॉब्लेम नाही, पण आरामात देतो, संधी देतो सगळ्यांना. काय वाटतं राष्ट्रवादी? मी शीतल अमित मंगल लुंगे, प्रभाग क्रमांक 3 सर्वसाधारण महिला गट यामधून उमेदवारी लढत आहे. माझी जे इंदिरानगरमध्ये रस्ते, नाल्यांवरती म्हणजे नाल्या ओपन आहे,
त्यामुळे नागरिकांना त्रास होतो. मी हेच करण्याचा प्रयत्न करीन की त्या नालीवर ड्रेन कवर करून त्या नाल्या झाकण्याचा प्रयत्न करीन. सगळेजण म्हणतात की विकास झाला आहे, पण इंदिरानगरमध्ये तुम्ही जाऊन बघा, अजूनही विकास झालेला नाही. आणि जे गार्डन आहे ते मुलांसाठी बांधलेलं आहे, पण मुलांसाठी ते मुलं कमीच खेळतात तिथे. तर मी तिथे अजून काही मुलांसाठी करण्याचा प्रयत्न करीन. आणि आर्वी नाका या गजबजल्या परिसरामध्ये महिलांसाठी टॉयलेट नाही, जेणेकरून महिला मार्केटमध्ये वगैरे आल्या किंवा ज्या महिला काम करतात आर्वी नाक्यावरती, त्या खूप दुरून वॉशरूम करायसाठी कोणाच्या घरी जातात किंवा बाहेर जातात. त्यामुळे जर मी जर आली तर मी तिथे वॉशरूम करण्याचा प्रयत्न करीन, महिला वॉशरूम बांधण्याचा प्रयत्न करीन. आणखी काय बोलायचं? नक्कीच आपण ह्या सर्व बाबीनं महिला सुरक्षेकडे तुमचं सुद्धा लक्ष जास्त केंद्रित आहे. काय वाटतं शिवसेना, आपण काय करणार आहे? नमस्कार प्रिय मतदार बंधू आणि भगिनींनो, प्रभाग क्रमांक 3मधून मी लीना विनोद जमणारे, शिवसेना शिंदेगड. माझं चिन्ह धनुष्यबाण आहे. मी नेहमी आर्वी नाक्यापासून ते मठापर्यंत जाते. ते डिवायडरमध्ये जे झाडे लावलेले असतात ते झाडे लावण्याचा प्रयत्न हे नगर परिषद करतात, पण नगर परिषद त्यांची योजना राबवत नाही. कारण ते नुसते झाडे लावण्याचा प्रयत्न करतात. त्यांना पाणी कसं घालावं, त्यांची जोपासना कशी करावी, त्यांची कटिंग कशी करायची हे त्यांच्या मनात विचार येत नाही. त्यामुळे ते झाडं नेहमी वाढून जातात. प्रत्येक वर्षी ते उपाययोजना चालूच ठेवतात. नुसता हा भ्रष्टाचार आहे, नगर परिषदेचा हा भ्रष्टाचार आहे. तिथून मी वसंत प्राथमिक शाळेकडे म्हणजे दररोजच ओढत असते. तर वसंत प्राथमिक शाळेपाशी एवढे कचरा असतो की त्या कचऱ्याचे निर्मूलन नगर परिषद करू शकत नाही. हे निर्मूलन नगर परिषदेने केले तर त्या वसंत प्राथमिक शाळेमध्ये प्रत्येक मुलं जाऊ शकेल. मी नेहमी बघते वसंत प्राथमिक शाळेमध्ये एका वर्गामध्ये 1, 2, 3, 4 मुलेच असतात. त्याच्यामुळे ही शाळा बंद पडण्याच्या तारणीस आली आहे. म्हणून मला ती शाळा वाचवायची आहे. माझ्या प्रभागामध्ये वसंत प्राथमिक शाळा आहे, ही नगर परिषदची शाळा आहे, तिला मला ही वाचवायची आहे. म्हणून मी सगळ्यांना सांगते की मुलांना आपल्या नगर परिषदेच्या शाळेमध्येच टाका. आपण प्रायव्हेट शाळेमध्ये न टाकता आपण त्या प्रायव्हेट शाळेमध्ये टाकतो आणि डोनेशन देतो, पण हे खर्च न करता आपण आपल्या वार्डामध्ये जी शाळा आहे ती वाचवा आणि आपले मुलं तिथेच टाका. आणि तिथून मी नेहमी जाते. एक साई मंदिर मला दिसते, तर साई मंदिराचा विकास मला करायचा आहे. जसे शिर्डीचे साई मंदिर आहे तसे मला ही साई वाटिका बनवायची आहे. ते साई वाटिका बनवायसाठी मला हे एक उमेदवार पद आवश्यक आहे. म्हणून मी या उमेदवार पदासाठी उभी राहिलेली आहे. म्हणून बंधू आणि भगिनींनो, मला तुम्ही एक मत द्या. मी तुमच्या पावलावर 100 मते टाकायला तयार आहे. नक्कीच आपल्याला जे आहे उमेदवारी जे काही आहे जी मिळाली आहे त्याच्या हिशोबाने आपण विकास करायला अपेक्षित आहे. काय वाटतं, आपण कसा विकास करणार? मी राजेश देवडे. आपण हा प्रोग्राम जनसंग्रामच्या माध्यमातून या नगरमध्ये घेतल्यामुळे आपल्या सर्वांचे धन्यवाद. काय वाटतं, आपण कसा विकास करणार आहात या प्रभाग क्रमांक 3 साठी? सर, विकास तर भरपूर झालेला आहे. मग आता निवडणूक का लढताय? हा, तो विकास करणारच आहे. मी कुठला विकास करणार प्रभाग क्रमांक 3 साठी? जर तुम्ही निवडून आले तर तुम्ही विकास कसा करणार आणि काय करणार? जे काही उद्यानं खाली आहे ते उद्यानं बांधणार, संरक्षण भिंती बांधणार आणि सर्वात जास्त माझं लक्ष हे स्वच्छतेवर जास्त असते. वार्डामध्ये मी 9 ते 10 घंटे नेहमी मी काम करत असतो. इथे जेवढी पब्लिक आहे तुम्ही यांना विचारू शकता, सर्वात जास्त कार्यरत कोण आहे वार्डामध्ये. स्वच्छतेवर माझं जास्त लक्ष असते. नक्की फंड असते, जो फंड असते विकास हा कशावर होतो असतो? फंडवर. फंड हा कोण देत असतो? नगरपालिका. आणि त्यावेळेस नगराध्यक्ष कोण होते? अतुल तराळे. जो फंड येईल त्याच फंडानुसार विकास होईल. त्यामुळे जर मग आता सरकारवर भाजपचा आहे, खाली पण भाजपचा आहे, जर तुम्ही नगरसेवक झाले तर मग तुम्ही विकास करणार नाही, ते 100% गॅरंटी झाली. मग काय अर्थ काय? करणार ना सर. नगराध्यक्ष दुसरं भाजपचाच बसू शकते असं काही जरूर थोडी आहे. दुसरा पण नगराध्यक्ष बसू शकतो ना. नाही, तुमच्या नीतीनुसार तर जसं तुम्ही म्हणताय की नगराध्यक्ष जर फंड नाही आहेत तर मग अशा परिस्थितीत तुम्ही काय करणार? भाजपची नीतीच तशी होती ना सर. फंड नव्हता दिल्या जात, दुजाभाव करत होते आहे ना. ते BJPच्या मेंबरना जास्त फंड देत होते, आम्हाला फंड नव्हते देत. आणि तेवढ्या वेळामध्ये आम्ही भरपूरसे कामं केले. कमीत कमी 2.5 वर्ष काम करायसाठी मिळालं. 2.5 वर्ष कोरोनाचं होतं. 2.5 वर्षामध्ये कोणते कामं नाही झाले हे दाखवून द्या. नक्कीच. काय वाटतं, आपण सुद्धा जे आहे आम आदमी? रजिया खान, मी वार्ड नंबर 3मधून बोलत आहे आणि मला विकास करायचा आहे, यासाठी मी उभी झालेली आहे. मला वार्डातली
जे गंदगी आहे ती बाहेर पडायची आहे, कारण की साईबाबा मंदिरातली जे गंदगी करून ठेवलेली आहे यांनी सर्व मालमत्ता तिथे टाकून त्यांनी पूर्ण गंदगी करून असं म्हणजे साफसुथरपणा नाही केलेली आहे. देवस्थानाची ती जागा आहे आणि त्यानंतर नाल्या वाहून आल्या, त्यामधून पूर्ण गंदगीची वास येते. लोक त्रासून गेले आहेत त्या वासाने. आणि प्राथमिक शाळा आहे ही आपली, त्या शाळेची पण मुलं दुसऱ्या शाळेमध्ये जायला नाकारतात, कारण की त्या शाळेला काही आरक्षण दिलेलं नाही आहे. ते मुलं रस्त्यावरती जातात, पैदळ जातात, पायदळ येतात, त्यांच्यासाठी काही व्हॅनसुद्धा लावलेली नाही आहे. आणि रोडावरती पण म्हणजे काय म्हणते त्याला स्वच्छता नाही आहे. जागी जागी नालीतले मैले असे ठेवलेले राहतात. आणि मला महिलासाठी एक काय म्हणते त्याला महिलासाठी मला एखादं रुग्णालय काढायचं आहे. इथे मी उभी झाली. महिलांसाठीच रुग्णालय का, बाकीचे नाही का इथं नागरिकसाठी? कारण की महिला त्रासलेल्या असतात, त्यांना जेवढ्या जवळ असलेलं रुग्णालय असलं त्या तिथे जातात. आणि डिलेवरीसाठी पण त्या इकडे तिकडे हावळधोड करतात आणि त्यांना काही सुविधा नाही राहत, त्या ताबडतोब जायसाठी तरसतात. मैं वार्ड नंबर 3 से हूँ और हमारे जो आरवी नाका है, जो इंदिरा नगर है, वहाँ पे नहीं क्या लैट्रिन जो है वहाँ पे नहीं क्या इतनी गंदगी रहती क्या बहुत रहती. मेरा रोज़ का आना जाना है वहाँ पे, तो वहाँ पे साफ़ सफाई नहीं रहती. और मेरा घर सानी गुरुजी नगर में है, तो वहाँ पे नाली तो बनाए हैं, मेरे घर के सामने की नाली बनाए हैं, मगर अभी तक उसको साफ़ नहीं करे. पूरी पैक हो गई पर साफ़ नहीं करे. 2-3 बार हमने बोले पर फिर भी साफ़ नहीं हुई. तो मैं इस बात पे यानी ये हो कि साफ़ सफाई पे मैं ध्यान दूँगी. नक्कीच तुम्ही लक्ष द्याल, पण लोक तुम्हाला ओळखणार की नाही हा एक मोठा प्रश्नचिन्ह आहे. त्याच्यामुळे तर तुम्ही समजदारीने तो घ्यायला पाहिजे. काय वाटतं राष्ट्रवादी? मी वनिता विश्वास काळे, मी जनतेचा विकास करी. माझ्या मोहल्ल्यात किंवा आरवी नाक्यापर्यंत जो काही परिसर स्वच्छ आणि साफ करण्यासाठी मी मदत करी. आणि सगळ्या लोकांना मी हेच सांगते की मला एकदा निवडणुकीतून निवडून द्या. आणि माझे मिस्टर तसे समाजसेवक करत असते, मी याच्यापेक्षा जास्त बोलू शकत नाही. मिस्टर समाजसेवा करत असतात, पण तिथे सभागृहामध्ये आपल्याला बोलायचं आहे असं म्हणूनच सर्व उमेदवारांना इथे बोलवण्यात आलेलं आहे. काय वाटतं आपण काय करणार अपक्ष उमेदवार? जर तुम्हाला संधी मिळाली तर तुम्ही काय करणार? मी प्रतिभा अशोक ठाकूर, मी अपक्ष उमेदवार. माझा पहिला मुद्दा तसा आहे साफसफाईचा. ज्या प्रकारे काही वार्डांचा विकास झाला आहे त्या प्रकारे गांधीनगरचा काहीच विकास नाही आहे. गट्टू नाही, ओपन नाल्या, साफसफाईचा प्रश्न. माझा एक मुद्दा असा आहे की मागच्या इलेक्शनमध्ये नगर परिषदमध्ये जे सभासद होते त्यांनी जो कर होता तो 360 केला. सफाई कर जो 60 रुपये होता फक्त, तो 360 करूनही साफसफाईचं कोणतंच काम होत नाही. आम्ही जेव्हा मालमत्ता कर भरतो तर हा कर कशासाठी भरावा हा मला प्रश्न आहे आणि हा प्रश्न मी सोडवण्याचा प्रयत्न करीन. दुसरा मुद्दा माझा असा आहे की पाणी कर 800वरून 1800 झाला आहे, तरी पण नळ दर 2 दिवसांनी येतात. 2 दिवसांनी तो नळ रोज यावा. पिण्याच्या पाण्याचा समस्या ही निपटली पाहिजे, मिटली पाहिजे, हा माझा एक प्रश्न आहे. हे मी सदनात मांडणार आणि त्याचा विरोध पण करणार. तिसरा मुद्दा माझा असा आहे की साफसफाईची खूप समस्या आहे. मी ती साफसफाईची समस्येवर गांभीर्याने लक्ष देईन आणि मी ग्वाही देते. कर खरंच भरतायत नागरिक, पण त्याच्यावर पाहिजे तशी जी आहे व्यवस्था नसल्यामुळे नगरपालिकेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. या सर्व बाबींमध्ये प्रत्येक उमेदवाराला ऐकताना एक गोष्ट ध्यानात येते की मोठ्या प्रमाणावर पक्षपात झाल्याचा आरोप केलेला आहे. त्यांनी अतिक्रमण धारण स्थायिक पट्ट्यांचा जो विषय ठेवला आहे, कराचा विषय ठेवलेला आहे. काय वाटतं आतापर्यंत हा पक्षपात झाल्याचा आरोप जो आहे जुन्या उमेदवारावर त्यांनी केला आणि अशीच जर परिस्थिती पुन्हा निर्माण झाली तर हे पालकमंत्री परत असाच अन्याय करतील का? याच्या प्रक्रियेवर ॲक्च्युली काम चालू झालेलं आहे. ती प्रक्रिया चालूच आहे आणि थोडं बहुत त्याचं काम बाकी राहिलं. हे नागरिकांना झाल्यानंतर दिसेलच की झालं की नाही झालं. बोलून दाखवणं करून दाखवणं यामध्ये फरक असते. मग नागरिकांना ते करूनच दाखवू
अधिकाऱ्यांना ते समजेलच का काम झाल्यानंतर कोण केलं, काय केलं, कोणी केलं. नाही, पण गेल्या 10 वर्षापासून भाजप सत्तेत बसलेलं आहे, आतापर्यंत का नाही झालं? याला वेळ पण लागतो. ती प्रक्रिया एकदम आल्या पटकन लवकर होत नाही. त्या प्रक्रियेला बराचसा वेळ पण लागतो. पण आता त्या प्रक्रियेवर अर्ध काम झालेलं आहे. ते नक्कीच आता येणाऱ्या या कुठल्याच याच्या टप्प्यात आहे सध्या ते काम, सांगू शकाल? ते अर्ध त्याचं मी तुम्हाला 50% काम, 50%च्या वरती काम झालेलं आहे. 40% किती झाले ते तुम्ही 90% झाले, पण नेमकं किती झालं आहे ॲक्च्युअल तेच मी तुम्हाला टक्के नाही, मला कामाचं पोझिशन कुठे आहे काय माहिती पडेल. नागरिक इथे उपस्थित आहे, जर ते टप्पे कुठे आहेत, कुठल्या टप्प्यात आलेले आहे, याच्यावर किती दिवस लागतील, याबाबतची काही शाश्वती आहे का आपल्याला? आता याचं मोजमाप न होऊन त्याचं समोरची प्रक्रिया लगेच चालू होईल. ते दिसेल नागरिकांना आता या महिन्याभरामध्ये येणाऱ्या. नक्कीच आपण माझे नगरसेवक होतात आणि या अपक्ष उमेदवार जे आहेत त्यांनी आरोप केलेला आहे की आतापर्यंत नगरपालिकेत पक्षपात होत होता. नाही, मी त्यांनी स्वतः माझ्या प्रभागात जाऊन पाहावं. प्रत्येक उद्यान, प्रत्येक रस्ते, जागोजागेवरचे प्रत्येक कामं मी केलेले आहेत. त्यांनी जे म्हटलं की नाही बा तुम्ही फक्त घराजवळची कामं केलेले आहेत, माझ्या प्रत्येक प्रभागात त्यांनी फिरावं, मला सोबत घेऊन घुमावं, आपण पण सोबत यावं आणि माझे कामं बघावे. नाही, तुम्हाला नाही म्हणतात ते म्हणतात की नगरपालिकेमध्ये भाजपचं शासन होतं, सरकार होतं आणि ते जे बाकीचे इतर उमेदवार होते त्यांच्यासोबत पक्षपात होत होता. नाही, आम्ही तर कामं खिचून आणायची ताकद ठेवलेली होती. आम्ही ते कामं खिचून आणलेत, आम्ही आमच्या प्रभागात ते कामं केलेत. ज्यांच्याकडून ती ताकद होती, जे फक्त भाजपाच्या भरोशावरती होते, त्यांच्याही प्रभागात तेवढे कामं झाले नाही जेवढे माझ्या प्रभागात झाले. क्या बात आहे. नेमकं हेच म्हणणं होतं की तुमच्या उमेदवारामध्ये निधी खेचून आणण्याची ताकद आहे, नक्कीच तिथे विकास होतो. तर तुम्हाला काय वाटतं, आता जर सरकार वेगळं त्यांचं जे मत होतं, निधी खेचून आणण्याची क्षमता जर तुमच्यात आहे तर विकास होतो का? तरी माझ्यात ती निधी खिचून आणण्याची क्षमता आहे आणि मी तो विकास करून दाखवणार, म्हणजे दाखवणार. सत्ता कोणतीही राहू, सत्ता कुठली असली तरी तुम्ही विकास करून दाखवणार. काय वाटतं काँग्रेस? मी म्हणत आहे की आजपर्यंत हल्ली 10 वर्ष झालेत याची भाजपची सरकार आहे, पण अजूनही नाल्या नाही बनलेला आहे. कितीतरी लोक तिथे पडतात आहे. ते काय, हा कुठला विकास आहे मला हे सांगावं यांनी. कारण अजूनही आमच्या इथे काय म्हणतात ते इकडले मुलं येऊन गुंडागर्दी करत होते आणि तिथे स्मोकिंग, ड्रिंकिंग असे प्रकार करत होते. स्वतः मी तिथे ॲक्शन घेतली. मग हे सगळे कुठे गेले होते? मग तेव्हा काय झालं यांना यायला? मुलींना त्रास होता तिथे, ह्या सगळ्या गोष्टी होत्या. मग का आता 10 वर्ष जेव्हा भाजपची सरकार होती तर काय केलं यांनी? नाल्यामध्ये अक्षरशः लोक पडत आहे. चला मी दाखवून देऊ शकते, एक्झाम्पल आहे. आपल्या इथलेच बुजुर्ग व्यक्ती तिथे पडलेले आहे. मग पण शहरामध्ये केवळ रोड, रस्ते, नाल्या एवढ्याच समस्या आहेत का? एवढ्या समस्या नाही, पण त्यांनी ते कव्हर करायचं ना. म्हातारे लोक पडतात आहे तिथे. अजून बरेचसे समस्या आहे. इंदिरानगरमध्ये जाऊन पहा, अजून तिथले रस्ते नाही आहे. लोक कसे राहतात आहे. मी काल जिथनं तेव्हा गेली तेव्हा ते माझ्याकडे अक्षरशः म्हणजे रडत होते की ताई आमच्यासाठी काहीतरी करा, आम्ही महिला आहे, आम्हाला अजून कामं नाही. म्हणजे त्यांचे इतके प्रश्न आहे, त्या माझ्याजवळ येतात, तुम्ही आमच्यासाठी काहीतरी करा. आस लावून बसलेल्या आहेत त्या माझ्याकडनं की मी त्यांच्यासाठी काहीतरी केलं पाहिजे. माझी एक एवढी नागरिकांना विनंती आहे की त्यांनी मला एक संधी द्यावी. मी संधीचं सोनं नक्कीच करेल. नक्कीच. काय वाटतं आपल्याला? आपण जो मगाशी विषय मांडला त्याच्यावर त्यांनी स्पष्टीकरण सुद्धा दिलं आहे की 50% जे आहे काम झालेलं आहे असं त्यांचं म्हणणं आहे. नेमकं कुठल्या टप्प्यात आहे अद्याप अस्पष्ट आहे. तुमची जी आतापर्यंत जे काही तुम्ही पडताळणी केली आहे, तुम्हाला काय वाटतं काम कुठे रडखडलेलं आहे आणि तुम्ही कसं करणार निवडून आल्यावर? मला असं वाटत आहे ते काम पुढे गेलंच नाही आहे आणि जिथपर्यंत गेलं आहे ते कुठे गेलं आहे ते त्यांनाच माहीत आहे. 50% झालं आहे तर 50%चं टेबल कोणचं आहे हे त्यांनी सांगायचं. आणि त्याच्यानंतर कसं आहे, प्रत्येक वेळेस आपण यांना आशा द्यायची होणार आहे, होणार आहे. आता आज दुसरी पिढी यांची लढत आहे. दुसरी पिढी पण तेच उत्तरभाव त्यांच्याकडे येत आहे की हे काम होत आहे, झालंच आहे, होणार आहे. तर हे कितपर्यंत चालायचं? त्यांची स्वतःची जागा आहे, त्या जागेचं मूल्यमापन आजच्या डेटला या जागेचं मूल्यमापन किती आहे हे प्रत्येकाला माहीत आहे. तरी पण मन मारून त्यांना समजा कोणाला प्रॉपर्टी विकायची आहे किंवा काही करायचं आहे ते काहीच नाही करू शकत, लोन घेऊ नाही शकत. एक साधारणचं आहे की त्यांना त्यांच्या मुलाला हायर एज्युकेशन द्यायचं असेल आणि हाऊसिंग लोनवर ते करून एज्युकेशन लोन घ्यायचं असेल तरी ते करू नाही शकत. तर एवढे मोठे प्रश्न असताना आपण प्रत्येक वेळेस ते टाळटाळ करायची. आणि लिगलाइज आहे ना, बरोबर, ही शासकीय जमीन आहे आणि कर्मचाऱ्यांना दिलेली जमीन आहे. हे काही जबरदस्तीने कोणी आलेलं नाही आहे इथे. तर त्याच्यामुळे याच्यावर उत्तर काढायला मला नाही वाटत की वेळ लागायला पाहिजे. आणि जेव्हा सगळं सरकार आहे, सगळं एक तर हा प्रश्न व्यवस्थितरित्या पुटअपच केला गेलेला नाही आहे.
त्याच्यामुळे मे बी होऊ शकते तिकडे अडचण येत आहे काही, तर ते व्हायला व्यवस्थित पाहिजे हेच माझं म्हणणं आहे. ज्या प्रकारे काही उमेदवारांनी हे सुद्धा म्हटलं आहे की आपल्याकडे जे टॅक्सेशन आहे ते वेस्ट होत आहे, शाळा ज्या प्रकारे चालायला पाहिजे, ऑलरेडी तुम्ही म्हणताय की या लोकांना हे मिळत नाही आहे, शिक्षण किंवा बाकी फॅसिलिटी लोन्स नाही मिळत आहे. मग अशा परिस्थितीत जे शाळांची बिकट परिस्थिती झाली, ही मोठी समस्या नाही का आपल्या नागरिकांसाठी? कारण एकीकडे जे आहे कुटुंब नियोजन जे करायचं होतं पहिले आपल्याला जो आदेश दिला होता, पण त्याचं शाळेच्याच लोडनी कुटुंब नियोजन ऑटोमॅटिक होतं आहे, असं तुम्हाला नाही का वाटत? बिलकुल होत आहे ना. त्याच्यात असं आहे की जसं आमच्या याच्यात एक नगर परिषदची शाळा आहे ते वसंत प्राथमिक, तिची आजची कंडिशन काय आहे तुम्ही जाऊन पाहून घ्या. समजा आज आपण 2025मध्ये प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये फेसबुक आहे, ते आता मेटा झालेलं आहे म्हणजे ChatGPT आलेला आहे, AI आलेला आहे. आपली मुलं काय करतात आहे, सगळ्यांना इथे प्रत्येकाचे मुलं आज इंजिनिअरिंग वगैरे, तर त्यांनी विचारावं त्यांना की ते त्यांच्या मुलांना सगळं माहीत आहे की AI म्हणजे काय आहे, येणाऱ्या 15 वर्षानंतर एज्युकेशन पॉलिसी कशी राहणार आहे, जॉब पॉलिसी कशी राहणार आहे, त्याच्यात आपण अपग्रेड कसं झालेलं पाहिजे हे समजा. आजच्या आपण आता फक्त चर्चा कशावर करतो, कचरा, नालीचं झाकण, संडास, आणि जग कुठे चाललेलं आहे. आज आपण नागपूरमध्ये गेलो तर आपल्याला फरक दिसतो, तर आपल्या वर्धेत आपण ह्याच प्रश्नावर लटकत राहणार आहे का? वसंत प्राथमिक शाळेत समजा तुम्ही शाळा चालू नाही शकत आहे, तर तिथे प्रायव्हेट फ्रीमध्ये असे काही कोर्सेस तुम्ही लॉन्च करायला पाहिजे नगर परिषदेच्या माध्यमाने. का बरं करणार प्रायव्हेट शिक्षण? कर आपण प्रायव्हेट म्हणजे फ्रीमध्ये म्हटलं मी, जेणेकरून बाहेरचे जे चांगले टेक्निकल पर्सन्स आहेत ते येतील आणि फ्रीमध्ये त्यांचं नॉलेज शेअर करतील, जेणेकरून त्यांना एज्युकेशनमध्ये समोर जाऊन फायदा भेटेल. कॉम्पिटेटिव्ह एक्झाममध्ये आहे त्याच्यात फायदा भेटेल. तिथे आपण एक लायब्ररी तयार करू शकतो, ती वास्तू आहे ना तिथे, आज 6-7 खोल्या आहे तिथे, तर आपण कन्वर्ट करू शकतो तिथे कम्प्युटर लॅबपासून सगळं. नक्कीच लायब्ररीपेक्षा मला वाटतं शाळा जी आहे डिजिटल जर केली तर ते जास्त बेटर होईल. काय वाटतं आपल्याला? योग्य आहे, डिजिटल करायलाच पाहिजे शाळा. आणि वसंत प्राथमिक शाळा ही नगरपालिकेची सगळ्यात जुनी शाळा आहे. तिथले शिक्षण अजूनही, आणि शाळा तर सोडा, पूर्ण छत गळण्यापर्यंत तिथली परिस्थिती आहे. पुष्कळदा नगरपालिकेत नाही का याबद्दल बोलल्या गेलं, पण इथल्या नगरसेवकांनी कोणतेही या अगोदरही त्यांची नाही का जे बोलत आहे त्यांची वडील इथे नगराध्यक्ष राहून चुकलेले आहेत. असं नाही की नाही आहे, ते करायला पाहिजे होतं, पण अजूनपर्यंत ते झालं नाही. यानंतर आपण त्याच माध्यमातून तिथे नाही का आपण व्यवस्थित नाही का शाळा दुरुस्ती करून डिजिटलायझेशन तिथे करू आपण. नक्कीच. पण या शाळेची जी दुरावस्था झालेली आहे, आज मुलं शाळेत जाऊ शकत नाही किंवा महागाचं शिक्षण घ्यावं लागतं, त्याला जबाबदार कोण? काय वाटतं? झाले पाहिजे. मला नाही वाटत की उच्च शिक्षित होऊनच मुलं घडतील, कारण आज अशा नाही शिक्षण तर घ्यायला पाहिजे, हे मान्य नाही करू शकत. नाही म्हणत आहे मी दादा, कारण बघा प्राथमिक स्कूलमध्ये पण आज डिजिटल झालेलं आहे, ते तिथे पण इंग्लिश टू इंग्लिश शिकवलं जातं. त्यानंतर ही BDMमध्ये ही पण मला वाटते काहीतरी CBSE नाहीच आहे, ती मराठी माध्यममधूनच आहे, स्टेट बोर्ड आहे, स्टेट इंग्लिश मीडियम. या तर तिथनं पण असे मुलं आहेत की एज्युकेशन घेतलेलं आहे. तर मला एवढं सांगा की जरुरी नाही, आपले पॅरेंट्स लोकांची चुकी आहे याच्यामध्ये की आपण मुलांना हायस्कूलमध्ये टाकतो आहे, हे करतो आहे, त्याच्यामुळे या शाळांवरती बँड येत आहे, ह्या बंद होतात आहे. याच्यात तर पॅरेंट्स. आपले मुलं कोणत्या शाळेत शिकतात? माझे मुलं तर BDMमध्ये आहे, BDMमध्ये नवोदयमध्ये आहे. मी माझ्या मुलाला आपल्या प्रायव्हेट स्कूलमध्येच टाकले, गव्हर्नमेंट स्कूलमध्येच टाकलं आहे. माझे मुलं काही खूप हायर एज्युकेटेड स्कूलमध्ये नाहीच आहे. नक्कीच. काय वाटतं आपल्याला, हे जे कर जे आहे टॅक्सेशनचा सर्व गोष्टींचा आहे, जर शिक्षणाची सोयच नाही आहे तर हे व्यर्थ आहे असं नाही वाटत का तुम्हाला? बिलकुल आहे, त्याची सोय व्हायलाच पाहिजे. आपल्या काय करणार शिवसेना? काय करणार? शिवसेना त्याची सोय करण्याचा प्रयत्न करेल. कशी? काय वाटतं? तुम्ही आम्हाला एक मध्ये आम्ही तुमच्या पावलावर 100 पाऊल चालायला तयार आहे. आपल्याला जर आपल्या वार्डातली शाळा वाचवायची असेल तर तुम्ही मला एक मध्ये मी तुमच्या बरोबर चालायला तयार आहे. कारण आपले मुले कोणत्या शाळेत शिकतात? माझे मुले मी नगर परिषद शाळेमध्ये नाही टाकले, कारण त्या शाळेमध्ये मुलं नव्हते, त्याच्यामुळे मला प्रायव्हेट शाळेमध्ये टाकायला लागले. कारण माझी आर्थिक परिस्थिती नसताना सुद्धा मी प्रायव्हेट शाळेमध्ये टाकले. म्हणून मला माझी वसंत प्राथमिक शाळा ही नगर परिषदची असल्यामुळे मला तिला वाचवायची आहे. म्हणून मी मतदार बंधू आणि भगिनींना नम्र विनंती करते की तुम्ही मला एक मत द्या, मी तुमच्या पावलावर पाऊल टाकायला सदैव तत्पर आहे. आप कौन से स्कूल में पढ़े? मैं मराठी स्कूल में, वसंत स्कूल में पढ़ी हूँ मैं, और उसके बाद में राष्ट्रीय। कभी स्कूल देखने के बाद में ऐसा महसूस नहीं होता कि कुछ गलत हो रहा है?
वो तो यहाँ के स्कूल का देखे, पर मेरे बच्चे के साथ मैंने उर्दू से डाली, क्योंकि मराठी स्कूल में बराबर यानी पढ़ाते नहीं थे, तो उस वजह से मैंने उर्दू स्कूल में डाली उनको। अच्छा, बच्चे उर्दू स्कूल में पढ़ रहे हैं? हाँ, वो भी सरकारी। पर सभी लोग तो बोल रहे हैं कि टेक्नोलॉजी बेस्ड लर्निंग होना चाहिए, तभी बच्चे आगे बढ़ेंगे। फिर आप गवर्नमेंट की उर्दू स्कूल में क्यों बच्चों को पढ़ा रहे हैं? बाकी लोग तो प्राइवेट में पढ़ा रहे हैं। अपनी उतनी हैसियत नहीं है ना पढ़ाने की, महंगाई बहुत है, इसलिए हमने हमारे हिसाब से यानी उर्दू स्कूल में डाले उनको। वहाँ पे यानी फीस वगैरह नहीं लगती, सब फ्री है वहाँ पे। नक्कीच फ्री तिथे मिळतं आहे आणि बाकीच्या ठिकाणी जे आहे आपल्याला काय वाटतं, आणखी काही समस्या आहे का आपल्याकडे? जेवढं आता डिस्कशन झालं, काय वाटतं इथे कशा प्रकारचं सोल्युशन मिळणं गरजेचं आहे? तर आधी नळाच्या समस्या सोडवी आणि नंतर जे स्कूलचं सांगते, तुमचे मुलं जे तुम्ही पैसेवाले लोक आहेत त्यांचे मुलं कुठं जातात? प्रायव्हेट स्कूलमध्ये, आणि गरीब साधारण लोक आहेत त्यांचे मुलं कुठं जातात? वसंत शाळेमध्ये. त्यांची सोय काय आहे, त्यांचं हे काय आहे? तर मग त्या लोकांनी, जे लोक निवडून येतात त्या लोकांनी मदत करून आणि हे करून ती वसंत शाळा दुरुस्त करायला पाहिजे. त्याच्या समोर ढिगारेचा कचऱ्याचे पडले राहते, ते सुद्धा उचलायला तयार नाही आहे. मग कोणते कामं करून राहिले निवडून आल्यानंतर? आम्ही नवीन उमेदवार आहे, एक तरी वेळा आम्हाला निवडून द्या, आम्ही त्याची मदत करू आणि लगेचच हे करू, दुरुस्त करू. काय वाटतं तुम्हाला? मी माझ्या माय बापांना आणि बंधू भगिनींना आशीर्वाद रूपी वोट मागते. आणि मी हा जो मुद्दा आहे शिक्षणाचा, हा जेव्हा आपण नगर परिषदच्या शाळेत मुलांना शिकवतच नाही, तर आपण शिक्षण कर का द्यावा, शिक्षण कर का भरावा? शिक्षण शाळा नगर परिषदच्या शाळा बंद होत आहे, मग शिक्षण कर कोणाकडे जातो? तो आपण का भरावा? माझा हा प्रश्न मी सगळ्यात पहिले नगर परिषदमध्ये गेल्यावर सदनात विचारणार आहे आणि त्याचा विरोध करणार आहे पूर्ण जनतेच्या संगमताने. नक्कीच शहरामध्ये जे आहे भ्रष्टाचाराचे मोठे आरोप लागलेले आहेत आणि या भ्रष्टाचारावर आपण स्टँड घेणार का? रोकेंगे क्या भ्रष्टाचार को? जैसा केजरीवाल ने दिल्ली में स्कूल का निर्माण करे है, वैसा मैं ये स्कूल को सुधारने के लिए कोशिश करूँगी. मैं जनता से निवेदन करती हूँ कि मुझे एक वोट देने की चांस दीजिए. नक्कीच आपण डिजिटल जे आहे दिल्ली ज्या प्रकारे आहे त्या प्रकारे वर्धेला सुद्धा डिजिटल करणार असं अपेक्षित आहे. या सर्व बाबींमध्ये भाजपचे उमेदवार काय करणार? सत्ता तुमची आहे, खालून वरपर्यंत सगळ्या गोष्टी तुमच्या हातात आहे, एवढा मोठा सगळा कारभार चाललेला आहे. काय वाटतं याच्यात बदल येईल का आणि आपण बदल आणणार का? हाँ, बदल आएगा और जल्दी आएगा. बस थोड़े इलेक्शन के बाद की ज़रूरत है. जैसे ही हमारी सरकार आएगी, केंद्र में हमारी सरकार है, राज्य में हमारी सरकार है, और इसीलिए अगर हमको लोग वोट देके चुन के देते हैं. मैंने वसंत प्राथमिक की पहले की भी स्थिति देखी, उससे तो अभी वसंत प्राथमिक की स्थिति बहुत अच्छी है और वहाँ पे काफ़ी कुछ सुविधाएं भी हुई है. पर कैसा है कि लोगों को दिखता नहीं है, और अभी जब हम लोग आएंगे तो फिर हम दिखाएंगे और हम आगे भी उसको विकास करेंगे. वसंत प्राथमिक शाळेची संख्या वाढली का? त्याच्यातली मुलांची संख्या वाढली का? मुलांची संख्या सभी लोग अपने फक्त बिल्डिंग बनवली का की फक्त म्हणजे विद्यार्थ्यांची संख्या पण वाढली? अब देखो ऐसा है कि आजकल सभी अपने बच्चों को प्राइवेट स्कूल में डालते हैं. अपन कितना भी डिजिटल कर देंगे. आपके बच्चे कहाँ पढ़ रहे हैं? मेरे तो प्राइवेट में ही पढ़ रहे हैं. आपके बच्चे प्रायव्हेट स्कूलमध्ये. नक्कीच याच्यासाठी जबाबदार जे आहेत सर्वात मला तरी वाटतं जनप्रतिनिधीच आहेत. आणि ह्या जनप्रतिनिधी जोपर्यंत तुमचे प्रश्न मुलं तिथे जाणार नाही तोपर्यंत तुम्ही कधीच जाचीने लक्ष देणार नाही. आणि खास करून त्या व्यतिरिक्त आपले जे प्रशासकीय अधिकारी सुद्धा आहेत त्यांची सर्वांची मुलं प्रायव्हेटमध्ये जातात, त्यामुळे ते लोक कशाला गव्हर्नमेंटकडे लक्ष देईल? पैसा येतोय, चालतंय सगळ्या गोष्टी, याला सर्वात जबाबदार आपण सर्व आहात. त्याच्यामुळे या सर्व गोष्टींमध्ये बदल घडला पाहिजे हे मला तरी वैयक्तिकरित्या वाटतं. आता जी परिस्थिती आहे, कारण मला माहिती इथे जेवढे उपस्थित आहे या सर्वांमध्ये इथे जेवढी आहेत त्याच्यापैकी प्रत्येक जण हा गव्हर्नमेंट शाळेतूनच निघाला असेल. कुठे शिकलात आपण? मी महाराणा प्रताप स्कूलमध्ये शिकलो 4थीपर्यंत. त्याच्यानंतर मी तुकडोजी विद्यालयामध्ये शिकलो 5वी ते 10वीपर्यंत. गव्हर्नमेंट शाळेत या. मी पण लोकविद्यालयामध्ये शिकलो. आपण चिलिंबर सिंकामध्ये आपल्याला इंटरव्ह्यू देऊन तिथे जावं लागायचं. त्यावेळेस मी तिथे शिकलेलो आहे. ही परिस्थिती मी स्वतः प्राथमिक स्कूलमध्ये शिकली आहे. ज्यावेळेस मी शिकत होती त्यावेळेस पूर्ण स्ट्रिक्ट वातावरण होतं. आम्हाला मला वाटते आता हे जे सर एक्सपायर झाले आहेत, खावडे सर वगैरे हे सगळे होते. आम्हाला
तेव्हाचं वातावरण आणि तेव्हा स्टुडंट पण भरपूर असायचे. आज त्याची परिस्थिती बघत आहे तर बिलकुल स्टुडंट नाही राहत आणि त्याची अवस्था दुरावस्था झालेली आहे. आणि त्यातही माझे मुलं, माझा स्वतःचा मुलगा माझ्या नवोदयमध्ये होता सेलूकाटेला, तो मला सांगा आता माझा मुलगा NDAची प्रिपरेशन करत आहे, 12वीत आहे आणि चांगलं शिक्षण घेत आहे. मी तर नाही टाकलं माझ्या मुलांना. आणि एक छोटा आहे तो मीडियमला आहे. मी पण चूज करू शकलं असतं ते जे माध्यम आहे ना, उच्च शिक्षित पण नाही. जसे इतरांचे मुलं आहे, मला असं वाटतं की माझे मुलं त्या ह्याच्यातून गेलेले पाहिजे. नक्कीच आपण मगाशी यांनी म्हटलं की सर्व याच्यामध्ये विकास झालेला आहे वसंत प्राथमिक शाळेचा. काहीच विकास नाही आहे सर, काहीच विकास नाही आहे. नगर परिषदची ती शाळा बंद होण्याच्या कगारवर आहे, तर ती चालू करण्यासाठी खूप प्रयत्न करावे लागतील. पुनर्जीवित करणार का आपण? जरूर करणार सर. मला तर खूप दुःख वाटते नगर परिषदच्या शाळा जेव्हा बंद होतात तेव्हा, कारण माझ्या म्हणजे मुलं तिथं शिकले आहे, माझे पुतणे पूर्ण तिन्ही तिथं शिकले आहेत. मला ते शाळा पाहून जेव्हा मी लग्न होऊन आली तेव्हा माझे हस्बंड तिथं जॉब करत होते का, पण आता ते शाळेकडे पाहून मला खूप दुःख वाटते. मला असं वाटते की ती शाळा सुरू झाली पाहिजे. नक्कीच या सर्व परिस्थितीमध्ये नागरिकांची सुद्धा भूमिका ही महत्त्वपूर्ण असणार आहे. त्याच्यामुळे आता आपण नागरिकांकडे वळूया. काय प्रश्न आहेत एक एक करून विचारायचं, कुठलाच गोंधळ झाला होता कामा नये. ठीक आहे. नागरिकांच्या आतापर्यंत जी चर्चा झाली याच्यामध्ये बऱ्याच काही गोष्टी तुम्हाला क्लिअर झाल्या असेल. आतापर्यंत फक्त नागरिकांनी मतच दिले. समस्या काय होत्या आपण फक्त रोड रस्ते नाल्यापर्यंतच मर्यादित होतो. होऊ शकतं आज या कार्यक्रमाच्या माध्यमातून बऱ्याच काही समस्या उलगडण्यात आल्या असेल. काय वाटतं या सर्व गोष्टींमध्ये आणखी काय महत्त्वाच्या समस्या आहेत नागरिकांच्या आणि ज्याच्यावर या नगरसेवकांनी लक्ष दिलं पाहिजे? 15 साल से 20 साल से मैं भी देख रहा हूँ कि जो एनए का जो मसला है, जो टप्पे पट्टे का जो चल रहा है, मैं भी सुन रहा हूँ कि हो जाएगा और इतनी सरकार आई और बहुत सारे मतलब इलेक्शन हो चुके हैं यहाँ पे. अभी इनका वादा है कि भाई हम आएंगे तो करेंगे, और मैं चाहता हूँ कि अगर करेंगे तो बहुत अच्छी बात है ना, क्योंकि अभी तक तो किसी ने नहीं किया है. और सबसे बड़ा मसला तो हमारा यही वार्ड का है खास करके कि जो पट्टा नहीं मिला यहाँ पे एनए का. और रही बात अभी जो प्राइवेट स्कूल की जो बारे में बात की, भाई आपके बच्चे कौन से स्कूल में पढ़े, आपके बच्चे कौन से स्कूल पढ़े. अभी की जनरेशन लगभग तो जो है ना प्राइवेट में ही पढ़ रही है, क्योंकि अभी सरकारी रहे क्या है मेरे को बताओ ना, सब तो बिक गया है ना. अभी सरकार सब चीज़ तो प्राइवेट में चले गई है. MSc भी क्या है, ट्रेन क्या, सभी तो प्राइवेट में गया है ना. तो इस पर चर्चा करने को फायदा नहीं है. और मैं तो चाहता हूँ कि जो बच्चे हैं इसके अंदर में मास्टर का टैक्सेशन भर क्यों रहे हैं आप? टैक्सेस भर रहे ना. सबसे पहले जो है सरकारी स्कूल के अंदर में टीचर का इंतजाम होना चाहिए. टीचर्स नहीं है वहाँ पे ढंग की, तो बच्चे कैसे पढ़ेंगे? आप साथ देंगे तो साथ में लड़ेंगे. वो बिल्कुल शुरुआत करके दिखाएंगे अपन. बिल्कुल सबसे जरूरी है टीचर. हमारे स्कूल में टीचर ही नहीं है, प्राइवेट स्कूल में, इसमें सरकारी स्कूल में करके जो है पेरेंट जो है भेजते प्राइवेट में. नक्कीच प्रायव्हेट मध्ये पाठवलं जातं. काय वाटतं आणखी कोणाला काही प्रश्न विचारायचा आहे? काय प्रश्न आहेत? सर, माझ्या घरासमोर मागील 15 वर्षापासून ओपन पेस आहे. ते अजूनही गार्डन नाही, काही नाही, ट्रॅक नाही, म्हणजे डेव्हलपमेंटच नाही. लोक कचरा आणतात, कचरा दुर्गंधी, आजूबाजूचे लोक परेशान. त्याच्यावर आता उमेदवाराला विचारावा का होऊ शकते. कुठलं स्थान आहे? कुठलं स्थान आहे? खडसे लेआउटचं मागील 15 वर्षापासून ओपन पेसचं डेव्हलपमेंट नाही. आणखी काय समस्या आहेत मागे? बोला ना. आर्वी नाका परिसरामध्ये 3 महत्त्वाच्या समस्या आहे. एक आहे अवैध धंदे आणि इफ टीचिंग, महिलांची छेडछाड आणि अवैध धंदे. त्यासोबतच त्या अवैध धंद्यावर जाऊन दारू पिणे आणि इतर गोष्टी खूप वाढलेल्या आहेत. दुसरा आहे आर्वी नाक्यावर पूर्ण जिल्ह्यातून किंवा बाहेर शहरातून भरपूर लोक येतात. त्यांच्यासाठी प्रसाधनाची, महिला असो की पुरुष असो, त्यांच्यासाठी सुविधा नाही आहे. अर्धा तास 1 तास थांबून किंवा कुठेतरी 1-2 किलोमीटर जाऊन त्यांना प्रसाधनाला जावं लागतं. माणूस असो बाई असो, सगळ्यांची ती अवस्था आहे. आणि तिसरा आहे कचऱ्याची खूप घाण समस्या आहे सगळीचकडे. होऊ शकते प्रशासनाचा काळ होता, काही होता, पण ती समस्या जेन्युनली आहे. विशेष करून इंदिरानगरमध्ये प्रत्येक म्हणजे खडसे कॉलनी, गांधीनगर आणि साने गुरुजीनगर इथे काही प्रमाणात डेव्हलपमेंट आहे. पण इंदिरानगर जर भाग बघितला तर तिथे कचऱ्याची, नाल्याची, रस्त्याची, घरकुलाचे पट्टे, या सर्व खूप मोठ्या प्रमाणात समस्या आहे इंदिरानगरमध्ये. विशेष घरकुलाच्या पट्ट्यांची समस्या आहे. काय वाटतं महिला किंवा फिरतात, त्यांना सगळं हे मोकळं पाहिजे. मुलं पण जातात त्याच्यासाठी. पण प्रश्न आता त्यांनी अवैध धंद्याचाही मांडला. तिथे जाऊन काही वेगळे कारस्थान झाले तर मग त्याला जबाबदार कोण? नाही, ते ठीक आहे ना, त्यांचा टाईम वगैरे ठेवायचा तसा वेळ पाहून.
आणि आता जे सांगत आहे बेटी बचाव बेटी पढाव, त्या बेटी तर पडत आहे पण बेटी वाचत आहे का? आज 3 वर्षाच्या मुलीवर इतकं मोठं कृत्य झालं, काय केलं आहे गव्हर्नमेंटनी? माझं हे म्हणणं आहे आम्ही सुद्धा सुरक्षित नाही आहे, आम्हाला उद्योग पाहिजे आहे आणि जे कोणी पक्षातलं येईल किंवा अपक्षातलं येईल, माझं एकच म्हणणं आहे की सगळ्यांनी साफसुथरता होणारच आहे, पण बाकी महिलांसाठी पण काही कामं झाले पाहिजे, महिलांवर लक्ष दिलं पाहिजे, कारण महिला सुरक्षित नाही आहे. आज 60 वर्षाची बाई पण सुरक्षित नाही आहे, 3 वर्षाची मुलगी सुरक्षित नाही, तर आम्ही सुरक्षित आहो का? आम्हा महिलांना काम नक्कीच खूप मोठा प्रश्न हा निर्माण केलेला आहे. मागे सुद्धा काही महिला आहेत. काय वाटतं, काही समस्या आहे का आपल्याकडे? पळाल्या सगळ्या, बोलाल काय? बोला ना, बोला. या महिलांच्या रोजगार निर्माण करण्यासाठी भर दिला पाहिजे, कारण महिला मुलांना सोडून जाऊ शकत नाही, मुलं सुरक्षित नाही आहे. त्याच्यामुळे काय ते महिलांना घरी बसून गृहउद्योग जर काही चालू केले, लघुउद्योग चालू केले एरियामध्ये, तर बाया घरी बसून आपले कामं करू शकते आणि त्यांचा खर्चाचा मेळ बसू शकतो. कुठल्याही शाळेत टाकायच्या वेळेस बायांना विचार येतो. नक्कीच खर्चाचा मेळ बसवण्यासाठी महिलांचे रोजगार निर्माण करणं सुद्धा गरजेचं आहे असं म्हणणं आहे. काय वाटतं? नमस्कार सर. सर्वप्रथम मी जनसंग्राम न्यूजचे हार्दिक अभिनंदन करतो की त्यांनी हा मंच आम्हाला उपलब्ध करून दिला. तर नगर परिषद हे एक भ्रष्टाचाराचा मुख्य स्रोत बनलेला आहे. आता मी एक ज्वलंत उदाहरण देतो की प्रत्येकाच्या घरावर एक QR कोड लावलेला आहे आणि या QR कोडमध्ये जे कचऱ्याची गाडी येते, त्या कचऱ्याच्या गाडी आपला कचरा जेव्हा टाकला जातो त्यानंतर ते QR कोड स्कॅन केले जाते. पण आता महिला फक्त त्या स्कॅन करायसाठी फिरवल्या जाते, पण गाडी कचऱ्याची एकही येत नाही. त्यामुळे हा एक खूप मोठा भ्रष्टाचार नगर परिषदेने केलेला आहे. तसेच आमच्या रोडमध्ये रोज, आमच्या डिवायडरमध्ये रोज दर 6 महिन्यांनी झाडे लावल्या जातात, पण एकही झाड जगत नाही. तसंच त्या शाळेच्या समोर कचरा राहते आणि ह्या जो नगर परिषद ग्राउंड आहे, या ग्राउंडला जे फंड आला होता तर एवढाच फंड बाकी ग्राउंडला पण आला, तिथे चांगल्या प्रकारे ग्राउंड झालं, पण या ग्राउंडला असा कचरा ग्राउंड झालेला आहे. तर हे सर्व मुद्दे जो उमेदवार सॉल्व करेल त्यांनाच निवडून द्यावे. याच्यापैकी कोण वाटतं भ्रष्टाचाराचा फाईल उघडू शकतं? मला वाटतं माझे उमेदवार शिवसेनेचे उभे आहेत, तर मी पण त्यांना समर्थन करतो. नक्कीच. काय वाटतं आणखी कोणाच्या समस्या? बोला. पुढे विसलिंग होईल. इकडे नाही. बोला. मला या जनसंग्रामने जो मंच उपलब्ध करून दिला त्याबद्दल सर्वांचे आभार. या ठिकाणावर जे सर्व पक्षांचे काही अपक्ष सर्व उमेदवार आपापली बाजू मांडत होते, त्यामध्ये माझ्या लक्षात 2 मुद्दे आले आहे. एक शाळा आणि स्वच्छता, वृक्षारोपण. मला हे म्हणायचं आहे, शाळेचा पहिला विषयावर मी बोलणार आहे. जवळपास नगर परिषद काही वर्षापासून चालत आहे. अनेक पक्षांची सरकारं झाली, अनेक पक्ष सत्तेवर आले, परंतु त्यावेळेच्या ज्या शाळा होत्या त्यावेळेस लावलेला रंग बांधताना तो अजूनही त्याच प्रकारचा रंग आहे. जर तुमच्या घराला वर्षातून एकदा रंग लावल्या जातात तर नगर परिषदनी त्या शाळेला वर्षातून कितीदा रंग लावायला पाहिजे? 5 वर्षातून कितीदा लावायला पाहिजे? रंग हा शिक्षणाचा असायला पाहिजे असं मला वाटतं. 1 मिनिट मी बोलतो त्या मुद्द्यावर. आणि मुद्दा हा आला इथे की तिथे मुलं नाही. मुलं नाही म्हणजे काय नाही आहे? तुम्ही एका साध्या सेविंगच्या दुकानात जात असेल तर ते डेकोरेटिव्ह असते. तुमच्या नगर परिषदनी, या प्रशासनाने, या नगर परिषदमध्ये जे काही प्रशासन होतं आतापर्यंत त्यांनी या शाळांकडे दुर्लक्ष केल्यामुळं कोणाचाही आकर्षितपणा त्या ठिकाणी निघून गेलेले आहे आणि त्या शाळा मोडकळीस आलेल्या आहे. मुलांच्या पालकांना धोका वाटतोय, त्याच्यामुळे त्या ठिकाणावर पाठवत नाही. पर्यायानं ते आपल्या प्रायव्हेट शाळेत, आपली शक्ती नसताना सुद्धा प्रायव्हेट शाळेत जावं लागतं. याला सर्वस्वी जबाबदार नगर परिषदचं प्रशासन आहे. मी कोणत्याही पक्षाबद्दल बोलणार नाही, कोणत्याही पक्षाने आतापर्यंत सर्वच पक्षांनी सत्ता भोगलेली आहे, परंतु नगर परिषदच्या शाळेकडे, ग्राउंडकडे, मैदानाकडे अजिबात लक्ष दिलेलं नाही. मैदान तर उरलेच नाही साहेब. मैदानाच्या वर्धेत उरलेच नाही. एक मैदान आहे फक्त, सर्कस मैदान. बाकीचे जे खंडर रस्ते बनले त्याच्यावर. आपण इथे जे उभा आहो या ठिकाणी कोण व्यक्ती बसते, किती चांगली व्यक्ती बसते. इथे सोल्डर पोरांची भरती शाळा राहते. महिला रस्त्याने फिरायला जातात रात्रीच्या वेळेस, त्यांची छेडखानी होते की नाही हा मुद्दा उचला. त्याच्यानंतर आपण टॅक्स भरतो, नळ किती वेळा येते आणि पहाटे कशाला येतात? त्या नळाचा टायमिंग नाही का? पहाटे 4 वाजतापासून नळ पाणी भरायला लोक उठतात. त्यानंतर
वसंत शाळेच्या समोर जो कचऱ्याचा ढिगारा आहे, आमच्या खडसे लेआउटच्या मध्ये जे गार्डन झालेलं नाही आहे, खडसे लेआउटमध्ये जे कचऱ्याचा ढिगारा असते, त्याच्यानंतर प्रत्येक एरियामध्ये एक ओपन स्पेस असते, तिला कॉर्नर पकडून तुम्ही कचरा व्यवस्थापनाची जागा बनवलेली आहे का? अशा अनेक मुद्दे आहे जे उचलायला पाहिजे. एक सामान्य नागरिक म्हणून मी अनेकदा पोलीस स्टेशनला कंप्लेंट केले आहे की या रस्त्यावरती टवाळखोरी आणि चिडीमारीचे प्रकार होतात. हे किती लोकांनी उचललेले मुद्दे आहे हे मला सांगावं. नक्कीच नक्कीच याच्यावर जाय काय विचारायचं आहे पुढे पटकन. माझा विचार चालू आहे का गार्डन जो आहे आमच्या घरासमोरचं ते अजून बनलेलं नाही आहे आणि तिथं गाईचा खूप आम्हाला त्रास आहे, कचऱ्याचा खूप त्रास आहे आम्हाला तिथे तर ते कधी बनणार, का बनणार? सगळे गार्डन बनले, आमचंच नाही बनलं अजून. नक्कीच नक्कीच या सर्व बाबी काय वाटतं, आणखी कोणाचा प्रश्न आहे? बोला. प्रभाग क्रमांक 3 आता आम्ही या एरियात आता फिरून राहिलो आहे. तर इथची मुख्य समस्या मला वाटते ती वसंत प्राथमिक शाळेच्या मागे जी झोपडपट्टी आहे, अतिशय म्हणजे विदारक परिस्थिती आहे तिथे. ना नाल्या, ना रस्ते, ना काही. आणि ती लोक जशी जगत आहे ना तसं सामान्य लोक जगू शकत नाही, इतकी वाईट परिस्थिती. आता मुद्दा उचलला होता हा साई मंदिराच्या गार्डनचा. काय डेव्हलपमेंट झाली आहे? फक्त हे त्यांनी कंपाऊंड वॉल केली, त्याच्यावर काय आहे तिथे पहा कचऱ्याचा ढिगारा फोडून आहे. त्या व्यतिरिक्त काय या प्रभाग 3 मध्ये की यांनी काय अचिव्हमेंट केली या 5 वर्षात त्यांनी सांगावं, जे नगरसेवक होते या आधी. शिक्षणाच्या बाबतीत मी शिक्षण क्षेत्रामधून आलो आहोत. शिक्षण क्षेत्र हे गव्हर्नमेंटनी लंब केलं असं मला वाटते, कारण 1982 पासून 0 बजेट आलं. गव्हर्नमेंटच्या कर्मचाऱ्यांचे पगार द्यायच्या जीवावर आल्यामुळे त्यांनी एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये कॉन्व्हेंटला का बरं मान्यता दिल्या? कारण त्यांना पगार द्यावा लागत नाही, कोणता निधी द्यावा लागत नाही आणि त्यांना आपल्या प्रशासनिक खर्च जो आहे तो कमी करायचा आहे. म्हणून त्यावेळेसपासून कॉन्व्हेंटला मान्यता देऊन मराठी शाळा लंब्या केल्या. हा काही कोणाचा दोष नाही, यावरूनच आहे. दुसरी गोष्ट, आता स्वच्छतेचा तर सगळ्यांनी सांगितलंच आहे. स्वच्छता ही प्रत्येकाचा विषय आहे, हा गव्हर्नमेंटचाच नाही आहे. आपण आपल्या घरासमोर असलेल्या नालीत आपल्या घरातला कचरा काढतो टाकतो आणि नगर परिषद साफ करत नाही म्हणतो. यात काही अर्थ नाही ना. आपल्याही काही जबाबदारी आहे ना. आपण नागरिक आहोत या देशाचे. आपल्या घरासमोरच्या नालीत आपण कचरा टाकायचा ना म्हणाचं नगर परिषद साफ केली नाही, आमची नाली पॅक झाली, काही अर्थ नाही त्याच्यामध्ये. तर हा प्रश्न तर जनरल आहे. नळाचा प्रश्न जो म्हटला आहे, 3-3, 4-4 तास नळ येतात, पाणी वाया जाते, लोकांचे नळ चालू राहते, 3 तासात पाणी होत नाही. आम्हाला तर कधी उन्हेच भासली नाही. चौथा प्रश्न आहे, आता जो आमचा साने गुरुजी नगरचा प्रश्न जो आहे, हा गुंठेवारीचा प्रश्न आहे. हे लेआउट 1987 पासून चालू आहे. त्यानंतर गव्हर्नमेंटनी जो 7/12 काढला त्याच्यामध्ये नजूल म्हणून त्याच्यामध्ये नोंद आहे आणि नजूलची नोंद असल्यामुळे ही जागा नजूलची असल्यामुळे ही रहिवासी याला देता येत नाही. हा आतापर्यंतचा प्रश्न होता. त्यासाठी आम्ही आता 5-6 वर्षापासून पुढाकार घेऊन लोकांपासून 2-2 हजार रुपये जमा केले. लोकांचा आक्षेप आहे की पैसे काय केले. यासाठी आम्ही प्रथमतः आमच्या ज्या जुन्या वार्ड मेंबर होत्या देवडेताई यांना घेऊन पंकज भाऊंना भेटून हा प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि तो प्रयत्न चालू आहे. आता 2-2 हजार जे आम्ही जमा केलेले आहे, जवळजवळ 300 प्लॅटचे 6 लाख रुपये जमा झालेले आहे. तर हे कोणाला दिले तुम्ही? पैसे कोणाला दिले? सांगतो. जमा झालेले हे पैसे जे आहेत आम्ही त्याची प्रोसिजर चालू केली, त्याचा नवीन नकाशा काढला या आणि ते मोजणीसाठी भूमी अभिलेख ऑफिसला आम्ही ते पैसे भरलेले आहे आणि बाकीचाही खर्च चालू आहे. तर आता ती केस त्यानंतर आम्ही 1910चा बंदोबस्त काढला. त्याच्यामधून आम्ही आता हा 7/12 जो नजूल सरकार लिहिलं होतं तो आता नगर परिषद कर्मचारी सहकारी सोसायटीसाठी तो स्पेशली नगर 7/12 झालेला आहे. आणि नक्कीच आपण हा लढलेला जो लढा आहे याच्यासाठी आपलं खूप खूप अभिनंदन. आणि बोला, खूप लांब झालं. आता प्रश्न तसे होते सर. हा आता लोकांचा जो पैसे जमा केले काय केले, तर आतापर्यंत ती केस आता पूर्ण कलेक्टर थ्रू आणि त्याच्यावरती बावनकुळे साहेबांची सही आहे, त्यांनी मंत्रालयात पाठवली आहे. आता पुढची प्रोसिजर चालू आहे, मंत्रालयामध्ये ती केस पडलेली आहे. याचा अर्थ लढा जो आहे हा तुम्ही लढला असं तुमचं म्हणणं आहे. काय वाटतं, आणखी कुणाचे काही प्रश्न प्रलंबित आहे? कुणाला विचारायचं आहे काही?
बोला पटकन बोला. काकाजीने जसं म्हटलं की आपण कचरा आपण स्वतःच हे करायला पाहिजे. जेव्हा आपण कर देत असतो स्वच्छता नाही एक आहे नाही म्हणजे तुम्ही घाण आणि पचकन दुकानदार खाली कपडा आणून देण्याचे काम करा का नगर परिषद? मग एक काम करा ना, नगर परिषदला म्हणा ना का डेली गाडी पाठवा. तुम्ही तुमच्या घरी तुम्ही एक काम करा, वला कचरा तुम्ही किती दिवस ठेवू शकता तुमच्या घरी? त्यांचं मत हे आहे की जे आहे संकलन करणं हे आपलं कर्तव्य आहे, त्याच्यानंतर ते उचलून नेण्याचं काम नगरपालिकेचं. पण तुम्ही जर म्हणाल की एक गोष्ट सांभाळून ओला कचरा आपण किती दिवस घरी ठेवू शकतो? 1 दिवस 2 दिवस. आणि दुसरा जे मुद्दा आहे स्वच्छता, म्हणजे कधीच मच्छर मारण्यासाठी जे गाडी फिरत असते ते पण नाही, अजून नाही. स्वच्छता खूप म्हणते ना, स्वच्छ आहे स्वच्छ काहीच नाही आहे. पूर्ण सालेगुरुजी वार्ड तसंच पडून आहे, इंद्रनगर त्याच्यापेक्षा बस्तर. नक्कीच या सर्व समस्यांमध्ये भाऊने सांगितले की इथे पोलीस स्टेशन आणायचे आहे आर्वी नाक्यावर. हे नाही जरुरी आहे, काऊन की जे इथे धंदे आहे उलटे सीधे नगर इथे आपला हे राहायला पाहिजे. पोलीस चौकीची मागणी करून राहिले ते झाली पाहिजे. नक्कीच या सर्व बाबींमध्ये सर्वात जे आहे मोठ्या प्रमाणावर जे आहे सुरक्षेचा प्रश्न जो आहे नाक्यावरती निर्माण झाल्यासारखा दिसतोय. पाणी पुरवठ्याचा प्रश्न आहे. शैक्षणिक दृष्टिकोनातून जर आहे आपला नाकाच परिसर जो आहे हा मागासलेला आहे असं थेट या सर्व संपूर्ण चर्चेतून दिसून येत आहे. त्या व्यतिरिक्त जे आहे रोजगार आणि तिथून मागून जो प्रश्न निर्माण झाला तो सुद्धा एक मोठा प्रश्न आहे. त्या व्यतिरिक्त सगळ्यात महत्त्वाचा जो बऱ्याच 1982 बोलले ना तुम्ही, 1982 पासून प्रलंबित असणारा जो प्रश्न आहे त्यांचं थेट म्हणणं आहे की आम्ही सगळा पाठपुरावा करून जो आहे याचं कार्य करून घेतलेलं आहे. तर याच्यावर मत कुणाला मागायचं, कोणी मत मागायचं याच्यावर? या इथल्या नागरिकांनी याची कल्पना मला पण आहे की त्यांनी पाठपुरावा केला, पंकज भाऊंना भेटले, पाठपुरावा केला, ते काम सामोर पण गेलं. पण आता याच्यासमोरचं रखडलेलं जे काम आहे ते नक्कीच मी पूर्ण यांना दाखवून देईन की मी किती दिवसामध्ये पूर्ण कंप्लीट करून देतो. मी मगाशी सांगितलं होतं की ते काम मोजणीच्या टप्प्यात अडलेलं आहे. आधी यांनी पैसे भरलेले आहे. मी भाऊंसोबत बोलताना ही बोललो का जर आपलं शासन जर याची मोजणीचे हे करल तर यांना पैसे लागणार नाही. ते पैसे यांनी भरले ते परत मिळेल. आता सध्या जे आहे शिक्षण मंत्री जे आहे राज्यमंत्र्याचं जे पद आहे भाऊंकडे आहे, काय वाटतं आता ह्या शाळेच्या ज्या दुर्दशा ह्या सुधारतील का? नक्कीच. आता तुम्ही डिबेट घडून आणली. या डिबेटमधून नागरिकांच्या माध्यमातून मी पण प्रभाग फिरत आहे. मी असं नाकारत नाही की प्रभागामध्ये अजूनही काही पूर्ण सगळ्या समस्या निवडल्या की मी प्रभाग फिरत आहे. काही ठिकाणी रोड बनायचे आहे, काही ठिकाणी नाल्या बनायच्या, काही ठिकाणी झाकणं बनायचे आहे. आणि या डिबेटच्या माध्यमातून अनेक प्रश्न नागरिकांनी केले तर मला पण समजलं की अजूनही आपल्याला काही ना काही करायला पाहिजे, आपण ते केलं पाहिजे. आणि अशा अनेक समस्या माझ्या डोक्यात गेल्या आता नागरिकांच्या माध्यमातून. त्या दादांनी म्हटलं की इथे अवैध धंदे हे चालते, याकरता मी पोलीस चौकीचं नियोजन नक्कीच करीन आणि ते करणं खूप गरजेचं आहे. महिलांनी बोललं की महिला सुरक्षित नाही आहे, त्याकरता मी पोलिसांची गस्त गृह खाता आपल्या पंकज भाऊंकडे आहे. तर मी जिद्दीनं त्यांना म्हणू शकतो की या प्रभागामध्ये गल्ली गुल्लीमध्ये पोलिसांची गस्त वाढवण्यात यावी, त्यांच्या फेऱ्या वाढवण्यात याव्यात, रात्रीच्या दिवसाच्या, या सगळ्या गोष्टी आम्ही करू शकतो. नक्कीच नगराध्यक्ष पदाचे जे उमेदवार आहेत यांना मत का द्यावं यांनी? नगरात नवीन चेहरा आहे आणि नवीन चेहरा म्हणण्यापेक्षा जनसंपर्कही चांगला आहे आणि ते नगरसेवक राहिलेले आहे. त्याच्यानंतर भूमिका चांगली आहे, पार्श्वभूमी चांगली आहे. पार्श्वभूमी पांगुळ यांनाच का मतदान करावं? सुधीर पांगुळ यांचा स्वभाव साधा, राहणीमान साधं आणि सगळ्या जनतेत मिसळून राहणारं एक व्यक्तिमत्व आहे आणि सगळ्यांचं शांततेने ऐकून नाही का ते निर्णय घेणारे व्यक्ती आहे. काय वाटतं आता जेवढा प्रश्न नागरिकांनी मांडले हे सर्व प्रश्न सोडवण्यास सुधीर भाऊ सक्षम राहतील का? राहतील. अनुभव नाही ना पण त्यांच्याकडे. सक्षम राहतील. आम्ही त्यांच्यासोबत राहू. प्रभागात नाही का समित्या तयार करून त्या माध्यमातून आम्ही निर्णय करून लोकांना सुरक्षित हे करण्याचा प्रयत्न करू. नक्कीच प्रभागामध्ये समित्या बनवून जे आहे आपण हे सोडवण्याचा प्रयत्न. काय वाटतं बालपांडेजी? आमचे रविभाऊ बालपांडे जे नेते आहे, नगराध्यक्ष पदासाठी उमेदवार आहे, त्यांच्या माध्यमातून आम्ही वर्धेतल्या बऱ्याचशा समस्या सोडवण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करू. कारण तर जो रविकांत बालपांडे हे जे नाव आहे जनसामान्यातलं नाव आहे, सर्वांना माहिती आहे. तो सामाजिकदृष्ट्या समाजसेवेमध्ये राहिलेला माणूस आहे. तो कोणताही पक्षाचा असो की कोणताही असो, त्यांच्याकडे गेलेलं काम ते आजपर्यंत नाही झालं असं मला तरी वाटत नाही.
त्याच्यामुळे रविभाऊ जे आणि सर्वात महत्त्वाची जे समस्या आपल्या वर्धा शहराची आहे कचरा निर्मूलनाची, ती व्यवस्था लावण्याचा जास्तीत जास्त मार्गी लावण्याचं काम रविभाऊ करतील असं मला तरी वाटते. काय वाटतं काँग्रेस? मला वाटते की सुधीरभाऊ पांगुळ बेस्ट आहे, कारण जनसामान्यात वावरणारे व्यक्तिमत्व आहे ते, त्याच्यामुळे माझं समर्थन आहे सुधीरभाऊ पांगुळ यांना. केवळ समर्थनच आहे की ह्या सर्व समस्यांचं जे आहे निराकरण करण्यासाठी शेवटपर्यंत लढा देणार तुम्ही त्यांच्यासोबत? शेवटपर्यंत लढा देणार मी त्यांच्यासोबत, कारण त्यांचं व्यक्तिमत्व असं आहे की ते प्रत्येकांना मदत करतात. काही असो कुणाच्याही मदतीला ते धावून येतात, त्याच्यामुळे मी सुधीरभाऊसोबत सदैव सोबत आहे. नक्कीच. काय वाटतं आणखी राष्ट्रवादी? संतोष भाऊंनी आधी कामं केले आणि आधी नगराध्यक्ष होते, त्यांचे कामं आधी, आता पण जरी ते नगराध्यक्ष नाही तरी पण कामं चालूच आहे आणि ते सगळ्याचे कामं करतात, गोरगरिबांना मदत करतात, तरी पण त्यांनाच आम्ही निवडून देऊ हे आमची इच्छा आहे. आपल्याला काय वाटतं? अपक्ष जे प्रश्न सगळ्या नागरिकांनी ते उपस्थित केले आहे त्या प्रश्नांना जो उत्तर देऊ शकेल असा उमेदवाराला आम्ही समर्थन करू. असा सध्या काही चर्चेत काही उमेदवार आहे असं वाटतं का तुम्हाला? नाही, सध्या तरी सुरुवात झालेली आहे. जो सकारात्मकरित्या या प्रश्नांना खरंच उत्तर देऊ शकतो त्याच्या बाजूने आम्ही नक्की राहू. काय वाटतं आपल्याला? तसे आम्ही अपक्ष म्हणजे दुर्लक्षित आहोत. कारण की म्हणजे अपक्ष म्हणजे मागासवर्गीय झाले निवडणुकीत असं म्हणायला काय हरकत नाही. उलट आम्हाला अपक्ष उमेदवारी भेटली, घ्यावं लागली, त्याचा एक फायदा हा झाला की त्रास किती असतो सामान्यांना हा लक्षात आला आम्हाला. नक्कीच. काय वाटतं तुम्हाला? मला पण असंच वाटते की आम्ही दुर्लक्षितच आहोत. आम्हाला अजूनपर्यंत चिन्ह भेटलेलं नाही आहे. आम्ही फक्त नाव घेऊन फिरत आहे वार्डावार्डात, लोकांच्या समस्या पाहत आहे. आज मी इंदिरानगर झोपडपट्टीत फिरली, मला एवढं वाईट वाटलं त्या इंदिरानगरची दुर्दशा पाहून की त्या नाल्यावरून लोक लहान लहान मुलं जातात येतात कसे, मला एवढं वाईट वाटत होतं आणि मी तो प्रश्न सोडवणार. आणि आम्हाला चिन्ह भेटलं नाही, लोक आम्हाला चिन्ह विचारते. नक्कीच लवकरच मिळेल. जी प्रोसेस आहे ती तर होणारच आहे. काय वाटतं? आम आदमी पार्टी उमेदवार नाही, नगराध्यक्षपदाचं कुठल्याकडे समर्थन असेल? आता तर काही सांगू शकणार नाही, कारण की आता कोणाला मत द्यायचं, कोणाला काय बोलायचं काही कळत नाही. पण एवढे चेहरे आहेत, एवढ्या चेहऱ्यांपैकी कुणाला तर द्यावंच लागेल, कारण 3 मत द्यायचे आहेत. पाहू आता पुढे पाहू. अजून स्पष्टता नाही. काय वाटतं? मशाल भेटो कमर कोणी चुना चवली ते आमचे उपमुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदेकडे आहे व जर नगराचा विकास करायचा असेल तर जास्तीत जास्त फंड हा आवश्यक आहे आणि त्यामुळे रविभाऊ बालपांडे यांना निवडून दिलं तर चांगलं होईल आणि नगराचा विकास होईल. तुम्हाला नाही विचारू शकतो. बोला. सुधीर भाऊ म्हणत असेल तर देतो. बोला. हा किटे आएंगे. काय वाटतं मागे तुम्हाला? निलेश भाऊ किटे. महिला वर्गांना काय वाटतं? सुधीरभाऊ पांगोळ. काय वाटतं? सुधीरभाऊ पांगोळ. काय वाटतं? महिलांना काय वाटतं? महिलांना सुद्धा इकडे पांगुळ वाटतायत. बोला. संतोष सिंग ठाकूर. कोणीच नाव नाही घेतलं म्हणून मी काय वाटतं मागे युवक? काय वाटतं कोण निवडून यायला पाहिजे? सुधीरभाऊ पांगुळ. रविभाऊ बालपांडे. इकडे महिला वर्ग. काय वाटतं? काय होतं त्यांना नाही विचारणार मी. चला बोला पुढे. काय वाटतं तुम्हाला? तसं नाही. सुधीरभाऊ पांगोळ. बोला. सुधीरभाऊ पांगोळ. रविभाऊ बालपांडे. काय वाटते? बोला. नक्कीच या सर्व गोष्टींमध्ये येणाऱ्या दिवसांमध्ये जे आहे इथे असणारे चेहरे परत एकदा बघून घ्या. हे तुमच्या घरापर्यंत येतील. या सर्व बाबींमध्ये जे आपली भूमिका स्पष्टपणे मांडतील, आपल्या जे आहे सभागृहात आपले प्रश्न मांडू शकतील अशांचाच विचार करावा हेच मी अपेक्षित करतो. झालेल्या संपूर्ण कार्यामध्ये आमच्याकडनं काही चूकभूल झाली असेल तर ती कृपया करून माफ करा. बोलताना थोडंसं मी तापट बोललो असेल त्यासाठी मी क्षमस्वी आहे. काय बोलायचं आहे? बोला. सर्व तिथे उभे आहे. मागे वा. पहिले मागे वा. जे सर्व आता नगरपदासाठी उभे आहे ते सर्व माझे मित्र आहे आणि त्याच्या बायका माझे मित्रच आहे, सर्व आहे. म्हणून म्हणणं कोणत्या पक्षाने नाही माझ्या मित्राच्या पत्नी आहे.
म्हणून म्हणतो जो योग्य उमेदवार असेल, जो विकास कामे करेल, लोकांनी त्यांनाच वोट करावे ही माझी विनंती. बरोबर आहे? नक्कीच ह्या सर्वच आहे खिळमिळीच्या वातावरणात ही निवडणूक पार पडेल, शांततेत पार पडेल ही अपेक्षा करतो नागरिकांमध्ये. जनसंग्रामचा उद्देश केवळ एकच होता की नागरिकांमध्ये जे समस्या आहेत त्या जाणून घेण्याने त्याला जे आहे वाचा फोडणे, जेणेकरून नगरसेवकांना जे आतापर्यंत होऊ शकतं रोड रस्ते नाली गटरपर्यंतच मर्यादित होतं, याच्यानंतरचा विकास काय आहे हा सुद्धा कळावा आणि त्याच्यामध्ये आपण जे आहे सर्वजणांनी सहकार्य घेऊन त्याच्यात पार्टिसिपेशन करावं एवढीच अपेक्षा होती. आपण दिलेल्या वेळेसाठी खूप खूप धन्यवाद. या व्यतिरिक्त ज्या प्रकारे आज जेवढे प्रश्नोत्तरे इथे झाली सेम याच पद्धतीने येणाऱ्या 28 तारखेला शहीद भगतसिंग मैदान म्हणजे सर्कस ग्राउंड येथे सर्व नगराध्यक्ष सुद्धा त्या एका मंचावर येतील. त्यामुळे ज्या समस्या तुमच्या प्रभागाच्या होत्या त्या प्रभागाच्या जर आपण डिस्कस केल्या, नगराध्यक्ष पदाच्या सुद्धा ज्या समस्या आहेत तुम्हाला वाटतं ज्या मोठ्या प्रमाणावर आहेत त्या विचारण्यासाठी, थेट विचारण्यासाठी तुम्ही सर्कस ग्राउंड येथे उपस्थित व्हा एवढं आवाहन करेल. आपण दिलेल्या सायंकाळी 6:30 वाजता येणाऱ्या 28 तारखेला, ठीक आहे, सर्कस ग्राउंड येथे थेट नगराध्यक्ष यांच्यासोबत चर्चा होईल. त्यामुळे आता पण दिलेल्या वेळेसाठी खूप खूप धन्यवाद आणि ही निवडणूक शांतप्रिय आणि आनंदात होईल ही अपेक्षित करतो आणि सर्व उमेदवारांना पुढच्या याच्यासाठी खूप खूप शुभेच्छा देतो. हॅलो, या डिबेटच्या माध्यमातून अनेक काही समस्या मला माहीत पडल्या या वार्डाच्या. मी फिरताना माहीत पडल्या वर्तन, पण पुनश्च मी जनसंग्राम न्यूजचं अभिमान मानतो की त्यांनी हा कार्यक्रम घेतला आणि खूप खूप आभार मानतो. धन्यवाद. धन्यवाद. आपण दिलेल्या शुभेच्छा जनसंग्रामला आणि समस्येसाठी जे आहे नेहमी लढत राहू. परत एकदा सांगून त्यांनी शुभेच्छा तर दिल्या. तुम्हाला एक विनंती करतो की हा प्रोग्राम जसा निवडणुकीपुरता तुम्ही मर्यादित न ठेवता प्रत्येक वर्षी 6 महिन्यांनी 1 वर्षांनी प्रत्येक 6 महिने राहणार होतं. त्याच्यामुळे यांचे जे निवडून येईल त्यांच्यावर लक्ष ठेवण्यासाठी जनसंग्राम सदैव तत्पर राहील. त्यासाठी निश्चिंत राहा.